Sir, may I come in? Yes, come in. Good afternoon. Good afternoon. Good afternoon, sir. टोकन ठेवा आणि बसा. किती नंबरचं टोकन आहे तुमचं? 28. 28 नंबर. बर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी नाशिकहून आलोय. प्रॉपर नाशिकच्या. Proper नाशिक तिथे. बर. ACF ची काय कर्तव्य असतात बरं? सर ACF हा एक मॉनिटरिंग किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणारा प्रामुख्याने अधिकारी आहे. जो त्याच्या अंडर असलेल्या रेंजेसवर जे रेंजेसमध्ये काम चालतंय, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट प्रोटेक्शनचं असेल किंवा वनीकरणाचे कामं असतील किंवा मग जे आपण रेव्हेन्यू कलेक्ट करणार आहे त्यांचं आर्थिक नियोजन असेल त्यांच्यावर देखरेख करण्याचं काम करतो आणि वरिष्ठांपर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचा. बरं. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्या बाबतीमध्ये केरळनी अमेंडमेंट करण्यासंबंधीची मागणी केली होती. केरळचं म्हणणं होतं की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याच्यामध्ये एलिफंटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर माणसाचं शेतीचं नुकसान होतं. बरोबर. तर मग त्या केसमध्ये काय करायला पाहिजे? आपण एक टेक्निकल गोष्टी काही करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोलर फेन्सिंग असेल किंवा मग काही ठिकाणी जिथं वॉल कन्स्ट्रक्शन करायचं असेल तिथं आपण काही आता श्यामाप्रसाद जनवन योजनेअंतर्गत आपण सोलर फेन्सिंगला तसं 75% देतोच आहे. त्या स्कीम तिथं प्रामुख्याने राबवता येतील सर. बरं. तुम्ही 2017 मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे तुमचं? येस सर. आता सध्या काय करता तुम्ही? सर सध्या मी मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर काम करत आहे. ओके. कुठलं डिपार्टमेंट आहे तुमचं? सध्या माझ्याकडे मी डेअरी डेव्हलपमेंट विभागात कार्यरत आहे. बरं. A1 A2 मिल्क काय असतं बरं? सर A1 A2 मिल्क हे जे आपले पचन संस्था आहे त्यांच्या रिस्पॉन्सच्या रिलेटेड एक क्लासिफिकेशन आहे जे की गायींच्या प्रकारानुसार वेगळे. फॉर एक्झाम्पल गिर गायीचं असेल किंवा ते A2 मध्ये किंवा जर्सी गायीचं ते A1 मध्ये. त्यानुसार जे A2 मिल्क आहे चांगलं कुठलं असतं? A2 मिल्क. तुम्ही नाशिकचे आहात? हो सर. ओके. नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे वन आहेत बरं? सर मोस्टली ट्रॉपिकल डेसिड्युअस, ड्राय डेसिड्युअस आणि मॉइस्ट डेसिड्युअस अशा प्रकारचे आहेत आणि झुडप्यांचेही प्रकार आहेत. कोणते कोणते अभयारण्य आहेत बरं नाशिकमध्ये? नाशिकमध्ये नांदूर माधमेश्वर अभयारण्य आहे एकच अभयारण्य आहे. काय वैशिष्ट्य आहे बरं नांदूर माध्यमेश्वरचं? तिथं मायग्रेटरी बर्ड्स येतात. त्यांचं फूड अवेलेबिलिटी किंवा मग प्रजनन काळासाठी ते मायग्रेट होत असतात. बरं. काही पक्ष्यांची नाव सांगता येतील तुम्हाला? सर तिथे फ्लेमिंगो प्रामुख्याने येतात आणि निळी पानकोंबडी तिथली वैशिष्ट्य आहे किंवा स्पून बिल पण आहे. बरं बरं बरं. तुम्ही चिपको मुवमेंट बद्दल ऐकलंय का? हो सर. काय होतं बरं चिपको मुवमेंट? सर थोडक्यात मला आता जेवढं आठवतंय त्यानुसार की चिपको मुवमेंट मध्ये जे फॉरेस्ट कटिंग होणार होती आय थिंक उत्तराखंड मध्ये, तर तिथले ते स्थानिक लोकांनी ते वाचवण्यासाठी झाडाला मिठी मारलेली आणि त्या पद्धतीने अनोखं आंदोलन केलेलं. बरं. दरम्यानच्या काळात असं मुवमेंट कुठे झालं का बरं भारतामध्ये फॉरेस्ट कॉन्झर्वेशन साठी? छत्तीसगड मधले एक होते म्हणजे जे त्याच्यासाठी लोकांनी प्रोटेस्ट केलेला हसदेव फॉरेस्ट साठी. मधल्या काळात आरे फॉरेस्ट पण खूप जास्त चर्चेत होतं. हो सर. ते आरे फॉरेस्ट मधले काही ट्रीज कट करावे लागणार होते. आता सध्याचा जो मेट्रो प्रकल्प झालाय त्यामध्ये तिथं कारशेड, मेट्रोचं जे कारशेड आहे ते करणं प्रस्तावित होतं तिथं आणि त्यासाठी काही झाडांचे आपल्याला कट करावं लागणार होते, तोडावे लागणार होते. मग शासनाने व्यवहार्यता तपासून तो निर्णय घेतला होता की जर आपण लॉंग टर्म विचार केला जी मुंबईची गरज आहे कम्युनिकेशनची ती भागवण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. पण पर्यावरण प्रेमी ऍक्टिव्हिस्ट जे होते त्यांचं म्हणणं असं होतं की ही एन्व्हायरमेंटची किंवा झाडांची कल्पना आहे. तुमचं ओपिनियन काय बरं याच्यात? बऱ्याच वेळेला पायाभूत सुविधांसाठी आपण फॉरेस्ट कट डाऊन करतो. केलं पाहिजे होतं का बरं असं की त्याला अजून काही दुसरा पर्याय शोधता आला असता? सर एक प्रोफेशनेट आपण एक विचार केला पाहिजे प्रोपोर्शनल की याचे फायदे तोटे एक्झॅक्टली किती आहेत. कारण की लॉंग टर्म आता मेट्रो सारखी जर आपण एक वाहतूक व्यवस्था आणतोय जी की रस्त्यावरचं प्रदूषण कमी करेल, लोकांचे प्रायव्हेट कार्स व्हेकल्स वापरण्याचं प्रमाण कमी करेल जेणेकरून पोल्युशन कमी होईल. लोकांनी मेट्रो वापरलं तर लॉंग टर्म मध्ये हे ओव्हरकम करू शकतं आणि गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलेलं होतं की अफॉरेस्टेशन कॅम्पा थ्रू दुसरीकडे
त्याची भरपाई करण्यात येईल आणि त्यानुसार माझ्या मते तरी ते झालेलं आहे असं माझं वाचण्यात आलं. ती देवराई काय असतात बरं? सर ते एक ग्रामस्थाने स्थानिकांनी त्यांच्या सांस्कृतिक किंवा सामाजिक श्रद्धेतून जोपासलेली वने आहेत, जेणेकरून जे पारंपरिक दृष्ट्या देवळाच्या आसपास जे वने असतात ते श्रद्धेने त्याचा सांभाळ केला जातो. बरं, सिनेमा पाहतात का तुम्ही? हो सर, कधी कधी वेळ मिळाला तर. म्हणजे काय हॉबी काय तुमची? सर मी सुडोकू सॉल्व्ह करतो आणि आय लाईक टू स्पेंड क्वालिटी टाइम्स विथ माय फ्रेंड्स. बरं, कुठे झालं बरं सुडोकूचं ओरिजिन? ओरिजिन ॲज सच मल्टिपल सोर्सेस आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये त्याचं स्टार्टिंगला आपण बघितलं तर न्यूजपेपरमध्ये आलेलं दिसतं. स्वीडिश आहे त्याचं ओरिजिन. नंतर त्याला पॉप्युलर जॅपनीज फर्मने केलं, निकोलिका अँड कंपनीने. मग ते 1979 मध्ये त्यांनी स्टार्ट केलेलं. मग तिथून तो प्रसार झाला आणि बाकीच्या न्यूजपेपरने पण ते ऍडॉप्ट करायला चालू केलं. आता प्रोजेक्ट चित्ता जो आहे आपल्या इथे, येस सर, तो खूप सक्सेसफुली रन होताना आपल्याला दिसत नाही. खूप त्याच्यामध्ये जे चॅलेंजेस आपण फेस करतोय, काय कारण आहेत बरं याची? सर मेजर कारण आहे ते ॲक्लिमेटाइज होत नाही किंवा त्यांची जी नॅचरल रिक्वायरमेंट आहे जी आफ्रिकन कंडिशन मध्ये फुलफिल होत होती, तर इथं ती तेवढ्या याच्याने फुलफिल होत नाही. जसं की त्यांना जो अधिवास पाहिजे, आपण जरी म्हटलो की आपल्याकडे ग्रासलँड्स आहेत, पण ग्रासलँडची इकोसिस्टीम आणि इंडियातली आणि आफ्रिकेतली ट्रेज असतील किंवा अवेलेबिलिटी ऑफ ट्रेज असतील. चित्त्यांमध्ये काय फरक आहे बरं, आफ्रिकन चित्ता आणि एशियाटिक चित्ता? सर एशियाटिक चित्ता हा लहान असतो ऍज कम्पेअर टू आफ्रिकन चित्ता. तुम्हाला आयुसीएन स्टेटस माहिती आहे दोघांचे? एशियाटिक तर क्रिटिकली एंडेंजर्ड असणार आहे आणि आफ्रिकन चित्ता आहे तो वल्नरेबल आहे. मला ऑपरेशन क्लीन हार्ट माहित आहे, ऐकलंय कधी? येस सर, जे ब्रश वगैरे वापरतात, आय थिंक मुंगूस होता का त्या प्राण्याच्या रिलेटेड केसांच्या याच्यातून तो ट्रेड केला जायचा इलिगली आणि ते थांबवण्यासाठी ऑपरेशन क्लीन हार्ट राबवण्यात आलं वर्ल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. आता येत्या काळामध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तुम्ही आपले जे फॉरेस्ट आहेत त्याचं कन्झर्वेशन करण्यासाठी काही इनोव्हेटिव्ह गोष्टी सुचवू शकता का? हो सर, मी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. कन्झर्वेशनसाठी आपण ड्रोनचा आपण यूज करू शकतो. जसं आपण सेल्फ हेल्प ग्रुप्सचं ड्रोन दिदी योजना सुरू केली आहे, तसं ट्रायबल्सची हेल्प करून ट्रायबल्स हे SSGला त्याच्याबद्दल ट्रेनिंग देऊन आपण ड्रोनने व्यवस्थित मॉनिटरिंग करू शकतो. हा झाला टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट. आणि सर एक आपण जे आता ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जे वाढले आहेत त्यामध्ये मेजरली असं दिसतंय की अँटी कन्झर्वेशनचा जो लोकांमध्ये ॲटिट्यूड डेव्हलप होते तो कुठेतरी थांबवायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.